तुमचे ॲस्पिरेशन बद्दल आम्हाला ह्याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मधल्या काळामध्ये जेव्हा तुम्ही शिंदेकडे आलात त्याच्या आधी अशी चर्चा होती की तुम्ही भाजपमध्ये जाल, अशी एक चर्चा होती. असं नाही. तर काही टॉक्स चालू होते का? नाही. इकडे जसं दिल्लीला जायचं होतं आणि मुंबईत आला, तसं तिकडे भाजपला जायचं होतं आणि शिवसेनेत आला, तसं झालं का? असं नव्हतं. 2016 साली भाजपमधून एक सिरियस असा एक ऑफर माझ्याकडे आला होता. बर. त्यावेळी राज्यसभाच्या निवडणूक होत होता आणि भाजपचे मोठे नेते, नाव मी घेत नाही, त्यांच्याकडून फोन होता. त्यांनी माझ्याशी स्वतः बोलले की तुम्ही या इकडे, आम्ही तुम्हाला राज्यसभा देतो. मी तेव्हा मुंबईचे अध्यक्ष होतो काँग्रेसचे. मी सांगितले की आत्ताच राहुलजीने मला अध्यक्ष बनवलेलं आहे आणि काही कारण नाही आहे पक्ष सोडण्याचा, तो मी आता येऊ शकत नाही. पण मला माहित नव्हतं की हळूहळू काँग्रेसच्या एवढा पतन होईल की आम्ही सगळे काँग्रेस बरोबर खाली जाणार. नाही, पण तुम्ही काँग्रेसला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधींना तुम्ही सावरण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी तुम्हाला सावरून नाही घेतलं. याबद्दल काय सांगाल? तेव्हा असं वाटलं का की बाबा भाजपची ऑफर स्वीकारायला हवी होती? मला नाही. मी काँग्रेसला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, पण जो काँग्रेसचे जो मोठे मोठे नेते आहेत ते स्वतः काँग्रेसच्या सावरण्याचा प्रयत्न केला नाही कधी. यामुळे काँग्रेस आता एकदम भुईसपाट झालेली आहे. काँग्रेसचं आता काही भविष्य नाही राहिलेलं आहे. 2024 पर्यंत मी काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेसचं काम करत होतो. पण 2019 पासून 2024 पर्यंत काँग्रेसमध्ये खूप त्रास दिला मला लोकांनी. माझ्यासारख्या लोकांनी घरी बैठवलं. मी राहुल गांधी मला सांगितलं तो संजय जी ये करेंगे वो करेंगे हमको ये दे, काही केलं नाही. तुम्ही एकदा बोललो की बाबा माझ्यासारख्या लोकांना असा घरामध्ये बसवायचं आहे, तो मला सांगा, मी काहीतरी मार्ग शोधतो. तो नाही, तुम आपको लोकसभा लड़ना है. मैंने ठीक है, तो लोकसभा लड़ना है तो कहाँ से लड़ना है? मी सांगितलं की बाबा लोकसभा तो मैं अपने नॉर्थ वेस्ट से लढूंगा. आणि त्यावेळी जे काही झाला एक इतिहासचा पाठ आहे. आणि त्यावेळी काँग्रेसचे लोकांची जबाबदारी होती की माझ्या बरोबर उभं राहायला पाहिजे. ते उभे राहिले नाही. ते एवढे लाचार झाले होते. ते एकदम समजा की त्यांच्या समोर उद्धव ठाकरेजी समोर ते साष्टांग दंडवत करत होते. आणि असा पक्षामध्ये राहून काय उपयोग नाही. मी सांगितलं की आता पक्ष पण गेला आणि पक्ष बरोबर आता मला कुठे जास्ती खाली जायचा नाही, आता निघायचा इकडून. त्यामुळे निघालो मी. आणि जेव्हा निघालो तेव्हा इकडे शिंदे साहेबांबरोबर एक संपर्क होता आणि शिंदे साहेबांनी सांगितलं की आम्ही जुने सहकारी आहोत, तुम्ही एक काम करा, तुम्ही आमच्याकडे या, पुढे कसं काय करायचं आम्ही करणार.